नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। त्यासाठी आपण इथे घेतली आहे एक जुडी कोथिंबीर। कोथिंबीर आपण निवडून घेतली आहे। कोथिंबीर निवडताना त्यात जाड देठ अजिबात घ्यायचे नाही। कोथिंबीर आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर खूप माती असते। अशा वेळेस सगळी माती नीट निघत नाही, म्हणून वड्या कचकच लागतात। त्यासाठी एका भांड्यामध्ये कोथिंबीर घेऊन पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट अशीच ठेवायची, म्हणजे कोथिंबीरीची माती खाली बसते। तुम्ही पाहू शकता भांड्यामध्ये खाली किती माती आहे। असेच 3 ते 4 वेळा पाणी बदलून कोथिंबीर धुवायची। कोथिंबीर चाळणीवर निथळून घ्यायची, म्हणजे त्यातले सगळे पाणी निघून जाईल। कोथिंबीर चांगली कोरडी झाली की बारीक चिरून घ्यायची। आता आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। वड्यांसाठी आपण घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तेल, हळद, मीठ, पांढरे तीळ, लसूण, मिरच्या व जिरे एकत्र करून आपण त्याचा ठेचा बनवून घेतला आहे। कोथिंबीरीमध्ये बेसन पीठ टाकायचे, थोडे बेसन पीठ शिल्लक ठेवायचे। नंतर तांदळाचे पीठ, हळद, चवीनुसार मीठ, जिरे, लसूण, मिरचीचा ठेचा टाकायचा, पांढरे तीळ टाकायचे व हातानेच मिक्स करायचे। कोथिंबीरीमध्ये आपण मावेल तेवढेच बेसन पीठ टाकायचे। यात आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, कारण कोथिंबीरीलाच पाणी सुटते, म्हणून गरजेनुसार बेसन पीठ टाकायचे। कोथिंबीरीला पाणी सुटले आहे, म्हणून आपण राहिलेले बेसन पीठही टाकूया व चांगले मिक्स करून घेऊ। असा गोळा तयार झाला की त्याला 2 चमचे तेल लावून घ्यायचे व या मिश्रणाचे 3 भाग करून घ्यायचे। आणि हाताने या पद्धतीने रोल बनवून घ्यायची। या झाकणीला आपण थोडे तेल लावून घेतलेले आहे। त्यावर आता हे रोल ठेवून घेऊ। राहिलेले दोन्ही रोलही आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत। हे रोल आता आपण 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत। येथे आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर आपण या वड्या झाकण ठेवून वाफवणार आहोत। 20 मिनिट झालेत। आता आपण गॅस बंद करूया। वड्या थंड होऊन द्यायच्या व नंतरच कट करायच्या। आपण सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत। त्या आता आपण फ्राय करून घेऊया। वड्या तुम्ही सॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते, तेही मध्यम गरम झाले आहे। आता त्यामध्ये थोड्या थोड्या वड्या तळून घेऊया।
आपल्या सगळ्या वड्या आता तळून झाल्या आहेत. तिळामुळे वड्या दिसायलाही खूप छान दिसतात. तुम्हाला ही कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वड्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.